सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम। महाकारुणिक ब्रह्मनायक सम्राट अशोक, आई भीमाई, आई रमाई या महामानवांना त्रिवार वंदन। तसेच आज भारतीय बौद्ध महासभेचे आपले ज्येष्ठ पदाधिकारी आणि नामांतर चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते सन्माननीय बापूरावजी राऊत, बी.डी. राऊत यांचा आज 75वा वाढदिवस। या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर, बडनेरा शाखेचे अध्यक्ष आदरणीय शांतारामजी गेडाम सर, जिल्हा संघटक जय राजेंद्रजी भटकर सर, नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष आदरणीय मदन खंडारे सर, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे उपस्थित सर्व पदाधिकारी या सर्वांचं सर्वप्रथम मी हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना सप्रेम जय भीम। आपल्या आदर्शांचं पूजन करून करायचं आहे, तर मी आदरणीय बी.डी. राऊत सर, आदरणीय बोरकर सर, शांतारामजी गेडाम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या आदर्श करुणासो करुणासो तथागत भगवान बुद्धांची करुणासो 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 तथागत भगवान बुद्धांची करुणासो 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 विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर की जय। विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर की जय। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं
कारुणी तथागत भगवान बुद्ध की जय. विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. यानंतरचा पुढील काय बाबूरावजी राऊत जे बीडी नावाने प्रसिद्ध आहेत, त्यांचा 75वा वाढदिवस. त्यांची जन्मतारीख 4 एप्रिल 1950. 75व्या वर्षात ते पदार्पण करत आहे. अमृत महोत्सवी 76व्या वर्षात 75 म्हणजे त्यांचा हा रौप्य महोत्सवी वर्ष, अमृत महोत्सवी वर्ष आहे. तर जर पाहिलं तर त्यांचं अत्यंत असं संघर्षमय जीवन, त्यांचा गरिबीत घालवलेलं जीवन आणि लहानपणापासूनच त्यांना या धम्मकार्याची, सामाजिक कार्याची अत्यंत आवड होती. अतिशय लहान वयातच विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी त्यांच्या या नगरामध्ये एका छोट्याशा बुद्धविहाराची त्या ठिकाणी स्थापना केलेली होती. सोबत त्यांच्या बोरकर सर होते आणि मित्रमंडळी होते ती केली. त्यानंतर विद्यार्थी दशेमध्येच त्यांना आपल्या सामाजिक क्रांतीचं, धम्मक्रांतीचं म्हणजे त्यांना ध्यास लागला. एकदा ते आपल्या इथे असणारी जी भारतीय बौद्ध महासभा आहे की जी दरवर्षी आपला भीम जयंतीचा कार्यक्रम, बुद्ध जयंतीचा कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यात करतायत. एकदा त्यांच्या एक धम्म परिषद झाली होती. त्या धम्म परिषदेच्या आयोजनामध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर जी नामांतर चळवळ झाली 1978 पासून, तर त्या नामांतर चळवळीमध्ये ते सक्रिय सहभागी होते. बोरकर सरांच्या खांद्याला खांदा लावून या नामांतर चळवळीमध्ये ते सहभागी होते. या दलित मुक्ती सेनेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या बडनेरा शहरामध्ये जे जे काही कार्यक्रम झाले, सत्कार सोहळे झाले, त्या सगळ्या सत्कार सोहळ्याचे एक साक्षीदार आहेत. एवढंच नाही तर त्यांना इंदोर या ठिकाणी एक अनोखा विश्वास म्हणून पुरस्कार सुद्धा मिळालेला होता. असं एक संघर्षमय जीवन म्हणजेच आपले बीडी राऊत अतिशय नम्र, बोलणं कमी, पण त्यांची कृती मात्र चांगली या चळवळीला साजेशी आहेत. आपण पाहिलं असेल की जेव्हा आपलं समता सैनिक दलाचं आपण कोंडेश्वर या ठिकाणी शिबिर घेतलं आणि या कोंडेश्वर येथील समता सैनिक दलाच्या शिबिरामध्ये सुद्धा ते सक्रिय सहभागी होते. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी लाठीकाठीचे आपल्याला प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवलेत. हे अशी ही धम्म कार्याची, सामाजिक कार्याची आवड असणारे बीडी राऊत सर यांना उदंड आयुष्य लाभो. या उदंड आयुष्यासोबतच त्यांना उत्तम असं आरोग्य लाभो अशी तथागत चरणी प्रार्थना करूया. भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि येथूनच त्यांचं अभिष्ट चिंतन करण्याकरिता मी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर, आपल्या शाखेचे अध्यक्ष आदरणीय गेडाम सर, त्याचप्रमाणे खंडारे सर, दहाट सर व उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभे सर्व पदाधिकारी, भटकर सर या सर्वांना विनंती करतो की आज अमृत महोत्सव वर्षानिमित्त बीडी सरांना आपण त्यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन आणि भेटवस्तू देऊन त्यांचं अभिष्ट चिंतन करावं अशी मी सर्वांना विनंती. बार बार ये दिन आए, 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 तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू.
Happy birthday to you. शंभर वर्षाला रावसाहेब फिकर करा, 100 वर्षाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. फोटो कुठे आहे याच्यात? कोणता फोटो? बाजूला आलोच नव्हतं त्याला. हा आलोच नव्हतं ते. नाही नाही सध्या राहू द्या, नंतर पुष्पगुच्छ देऊन येथेची त्यांचा शाल देऊन आपण अभिष्ट चिंतन केलेलं आहे. त्यानंतर अगदी या 10 दिवसामध्ये जे धम्म उपासक या शिबिरामध्ये सुद्धा ते सक्रिय सहभागी होते 10 दिवसपर्यंत. हेच याही वयात धम्म कार्याची, धम्माचं ज्ञान जाणून घेण्याची त्यांची प्रबळ अशी इच्छा आहे. तर या BD सरांना शतायुषी व्हा, निरोगी आयुष्य लाभो यासाठी आपण तथागत चरणी प्रार्थना करूया. आणि एक त्यांच्याविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याकरता मी किशोर खोब्रागडे यांना विनंती करतो की जे अगदी निकट त्यांचे सोबती आहेत. ते किशोर बोरकर सर ही जोडगोळी नेहमी सोबत दिसतात. तर ते आणि मनतेचा मार्ग दाखवणारे सम्यक संबुद्ध आपले आदर्श परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, भारत बौद्धाचा महान धम्मराय, प्रियदर्शी चक्रवर्ती, राजा सम्राट अशोक या सर्वांना मी पंचांग प्रणाम करतो. आणि उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे सर्वच पदाधिकारी सदस्य यांना मानाचा जय भीम. जय. आज आपण या ठिकाणी BD राऊत, BD म्हणजे बीडी नाही, BD म्हणजे बापूराव डोमाजी राऊत यांचा या ठिकाणी अमृत महोत्सव म्हणून 75वा वाढदिवस साजरा करीत आहोत. खरंच हे व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या वार्डाला एक भूषणच होते की ज्यांनी सुरुवातीपासूनच आमच्या इकडं जे बीट मार्केट होतं
त्याला विरोध केला. आताही प्रखर विरोध त्यांनी, आताही त्याच्या मनामध्ये ती जाणीव आहे, ती भावना आहे की हे बीट मार्केट इथून हटवावं. याकरिता त्यांनी सर्वात पहिले आणि इथले नगराध्यक्ष असताना भाऊ पुरुषोत्तमरावजी येते, त्यांच्याकडं नेहमी 4-5 लोक आम्ही लहान असताना आम्हाला घेऊन चला 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 असे घेऊन जाऊन त्या पुरुषोत्तम भाऊ येतेंना त्यांनी एवढं म्हणजे हे केलं की ते शेवटी कंटाळले आणि त्यांनी यांना म्हटलं की तुम्ही असं करा बाबा, ह्या महानगरपालिकेत लागून. ते नाही, त्यांनी पेन्शनर राहिले असते. एवढं म्हणजे त्यांचं कार्य आमच्या लिंबोनी नगराच्या वार्डाविषयी किंवा आमच्या बोरकर सरांना घेऊन त्यांनी तिथे नवयोग एकता मंडळ स्थापन केलं, जिथे आज तुम्हाला ती खुली जागा दिसते, बुद्धविहार दिसते, छोटंसंच एकदम छोटंसं आहे. तर जिथं आम्ही रात्रंदिवस त्यावेळेस हे असताना विटा रेती हे आणून ते छोटंसं का असे ना, कारण की तिथं जुन्या काळातली लायब्ररी होती नाही का सर, जुन्या काळात लायब्ररी होती, ते तुटल्यानंतर तिथं मग हे बोरकर सर आपले विलासराम राऊत हे नेहमी म्हणायचे, अबे भोसडीच्या मी जिथे समाधी घेतो, तू जर कधी बुद्धविहार बांधशील, जिथे समाधी घेतो. यांचे वडील मिलात होते, मिल कामगार होते आणि नेहमी यांना बोलत त्या धम्म कार्याच्या चळवळीमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये जेव्हा हे यायचे, त्यांना घरी गेल्यावर शिवासाप यायचे, बाबा द्यायचे. आणि तरी त्यांनी शेवटपर्यंत आणि आजच्याही कंडिशनमध्ये त्यांनी इथे जे आपलं भारतीय बौद्ध महासभेतर्फे 10 दिवसीय धम्म उपासिका शिबिर राबवलं. कंटिन्यू त्यांनी म्हणजे हजेरी लावली आणि उपस्थित राहिले आणि पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत ते ऐकत. असे हे आपले BD राऊत यांना मी माझ्यातर्फे, भारतीय बौद्ध महासभेतर्फे, संत सैनिक दलातर्फे, सिद्धार्थ वाचनालयातर्फे आणि माझ्या कोरागळे परिवारातर्फे हार्दिक उदंड शुभेच्छा देतो. त्यांना आयुष्य लाभो अशी भगवंताचरी जय भीम. आणि आपल्या चळवळीशी जुळले म्हणजेच विठ्ठलराव मिश्रा, तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी BD सरांना शुभेच्छा पण आपल्याला म्हणतो. भगवान गौतम बुद्ध धम्मपीठावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आदरणीय बोरकर सर, भारतीय बौद्ध महासभा बंजारा शाखेचे अध्यक्ष आदरणीय शांताराम गेडा, तसेच आजचे सत्कार मूर्ती बापूरावजी राऊत उर्फ BD राऊत, ही त्यांची ओळख आहे पूर्णपणे. आज ते 75 वर्षाचे पूर्ण झाले आहेत आणि 76व्या वर्षात ते पदार्पण करत आहेत. त्यांचं आयुष्य लहानपणापासून फार हालाकीच्या परिस्थितीमध्ये गेलं आहे. संघर्ष करता करता ते आज 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यांना सामाजिक चळवळीमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांनी बरंच मोठं योगदान दिलेलं आहे. आताच किशोर खोबरागडे यांनी सांगितलेलं आहे. लाभो त्यांचं जीवन सुखी, समाधानी आणि आनंदी राहो यापुढेही. तसेच भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल यांच्यातर्फे मंगलमय कामना करतो. संदेश देणारे महाकारुणिक तथागत बोधिसत्व परमपूज्य डॉ. आंबेडकर, माता रमाई, माता भीमा या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करून आज आमचे वडीलधारक आदरणीय BD राऊत सर यांचा आज रौम्य महोत्सव
75वा वाढदिवस आज आपण आपल्या परिवारामध्ये या ठिकाणी साजरा करत आहे. तर धम्मपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाला आजच्या अमरावती जिल्ह्याचे पूर्वचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी बोरकर सर, बनेरा शहराचे अध्यक्ष जडाम सर, तसेच कार्यालय सचिव आदरणीय शेंडे सर, जिल्हा संघटक भटकर सर, कमता सैनिकदलाचे सचिव दहाट सर आणि उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी या सर्वांना माझा जय. बीडी राऊत सरांबद्दल सांगायचं म्हटलं की खोब्रागडे साहेबांनी सर्व सांगितलेलंच आहे की ते नामांतर चळवळीपासून त्यांचं कार्य किती आहे, त्यांचं म्हणजे किती त्यांनी त्या चळवळीपासून विद्यार्थ्या दशकापासून तर आतापर्यंत किती चळवळ त्यांनी त्या चळवळीमध्ये भाग घेतला ते खोब्रागडे सरांनी सांगितलेलं आहे. आणि मी ज्यावेळेस त्या दुकानामध्ये जायचो त्यावेळेस त्यांच्या टेलरिंगच्या तिथे मी जायचो तर मान सन्मानानं आपल्याला म्हणजे आपण जात असताना ते तिथून उठून यायचे आपल्याला भेटायले. म्हणजे आम्हालाच असं वाटायचं की पाहावा, म्हणजे एवढं त्यांचं मान सन्मान म्हणजे खरोखर त्यांचं म्हणजे आम्हाला असं म्हणजे ज्यावेळेस ते आपण दुकानात जात होतो तर ते तिथून उठून आपल्याकडे येत होते. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं बाबा डोळ्यातून असं आमच्या येत होते का बाबा आपण त्यांच्याकडे तर चाललोच होतो पण ते तिथून उठून इकडे यायचे. म्हणजे खरोखर एक किती आदर आहे त्यांच्या करतो असे बीडी राऊत साहेब. मी त्यांना खरोखर भारतीय बौद्ध महासभा तालुका नांदगाव खंडेश्वरच्या वतीने तसेच आपला परिवार हा भारतीय बौद्ध महासभा परिवार, समता सैनिक दल, सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आणि माझ्या खंड्यार परिवाराच्या तर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. त्यांना पुनश्च अजून उदंड आयुष्य लाभो. आनंदिया जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंदिया जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर येतो पोटातुनी ओंजळावा, आनंदिया जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंदिया जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीव जाता प्रारंभ हा ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, जीवन नवे हे तरावे याचेच आहे गाणे, जीवन नवे तरावे याचेच आहे गाणे, या जीवनाचा अर्थ संघर्षातुनी ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा. माता भीमाई, बौद्ध सम्राट अशोक या महामानवांना सर्वप्रथम मी वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी तसेच आणि सोबतच नामांतर चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते आदरणीय बीडी राऊत 75वा जन्मदिवस
अर्थातच अमृत महोत्सव दिवस आपण आपल्या या सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या अभ्यासिकेमध्ये साजरा करीत आहोत, तेव्हा आजच्या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती पूर्वचे अध्यक्ष आदरणीय बोरकर सर, बडनेरा शहराचे अध्यक्ष आदरणीय गेडाम सर, ज्यांचा या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करीत आहोत, ते सत्कार मूर्ती आदरणीय BD राऊत सर, कार्यालयीन सचिव संजय सर, जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा आदरणीय भटकर सर, नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय खंडारे सर, सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचे सचिव देसराम साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी, मी यांना मैत्रीपूर्ण जय भीम करतो. मित्रहो, अतिशय निष्ठावंत, ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य समाजाच्या हितासाठी नव्हे तर बाबासाहेबांच्या चळवळीसाठी आपलं पूर्ण आयुष्य खर्च केलं, असे हे व्यक्तिमत्व आदरणीय राऊत सर, की त्यांनी बाबासाहेबांच्या नावासाठी मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळावं, त्यासाठी त्यांना जेल भोगावं लागलं, आंदोलन करावं लागले, नव्हे तर चळवळीमध्ये सक्रिय राहून त्यांनी आपली चळवळ यशस्वी करण्यासाठी खांद्याला खांदा लावून बोरकर सरांच्या चळवळीमध्ये बोरकर सरांच्या सोबत या नामांतराच्या चळवळीमध्ये दिवस रात्र त्यांनी सोबत काम केलं, असे BD राऊत अतिशय प्रामाणिक असे हे व्यक्तिमत्व. मी त्यांना आपला जो परिवार आहे भारतीय बौद्ध महासभा परिवार, या परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. सोबतच सत्ता सैनिक दल, सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय आणि माझा परिवार दाट परिवार यांच्या वतीने मी राऊत साहेबांना त्यांच्या जन्मदिनी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं उर्वरित आयुष्य निरोगी सुदृढ असं लाभो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो, अशा पद्धतीने मी त्यांना तथागत गौतम बुद्ध, पूजनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच महामानव, सर्व महामानवांना माझा त्रिवार वंदन. तसेच अधिकारी व उपाधिकारी कार्यकर्ते यांना माझा सप्रेम जय भीम. राऊत साहेबांच्या बद्दल सांगायचं असं म्हणणं आहे माझं, की त्यांनी बडनेऱ्यातून धर्मरथ हा पुढे नेण्याचं फार काम केलेलं आहे आणि प्रत्येक महत्त्वाचे जे कार्यक्रम पाहतो, एवढे आजारी असून बी ते त्या कार्यक्रमाला हजर राहिले. मला खूप आश्चर्य वाटलं. मी पहिले जाऊन त्यांना भेटलो की नाही सर, म्हटलं तुम्हाला खूपच धर्माबद्दल हे आहे, तुम्ही आले. नाही तर काही काही लोक काय बिमार झाले तर जाऊ दे, आता आपण उन्हात तानात कसं जावं, असं त्यांचं रहमान, म्हणजे धर्माबद्दल खूप त्यांना निष्ठावंत आहे. आणि तसेच मी त्यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून व भारतीय बौद्ध महासभेकडून सिद्धार्थ वाचनालयातर्फे आणि समता सैनिक दलातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. इथेच थांबतो. भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबचा जन्मदिवस आहे. धम्मनायक, सम्राट अशोक या सर्वांना वंदन करतो. आज भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी BD राऊत यांचा 75वा अमृत महोत्सव वाढदिवस आपण सिद्धार्थ वाचनालयामध्ये साजरा करत आहोत. BD राऊत यांचा माझा काही जास्त संबंध नाही, तरी पण मातोश्रीमध्ये गेलो असताना ते शिलाईचं काम करत होते मशीनवर, आणि मी त्यांना भेटलो आणि त्या ठिकाणी मला त्यांनी मानासन्मानाने त्या ठिकाणी बसवलं आणि त्या ठिकाणी थोडी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमधील काही क्षण सांगितले की आम्ही बोरकर सर आणि आम्ही बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करत असताना आमच्यावर कसे अनेक प्रकारचे कठीण प्रसंग आले आणि कुठं कुठं आम्हाला
अनेक ठिकाणी कसे प्रसंग आले आणि वेळ घालवा लागला, अशा कठीण प्रसंग त्यांना आयुष्यभर संघर्ष करावा लागला. त्या धम्माबद्दलही सुद्धा त्यांनी काहीतरी पुण्यकर्म घडून आणलं. बौद्ध धर्मामध्ये पुण्यकर्माला खूप महत्व आहे. आपल्या पदरी जर पुण्यकर्म जास्तीत जास्त पदरी संचय झालेलं असेल तर त्याचा निश्चितच आपल्याला काहीतरी फायदा होतो. जसं बीडी राऊत हे 2 वेळा आजारातून सावरले गेले आणि धम्मकार्याचं काम त्याने कधी सोडलेलं नाही. एकंदरीत लोकांच्या प्रतिक्रिया पाहता बीडी राऊत हे मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतं. आणि पूर्ण जीवन त्यांचं संघर्षमय गेलेलं आहे. प्रतिक्रिया देत असताना प्रत्येकानं आपल्याला तेच सांगितलेलं आहे, असा संघर्ष त्यांच्या जीवनामध्ये घडलेला आहे. आणि म्हणून आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने, समता सैनिक दलाच्या वतीने आणि सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने मी त्यांना या अमृत वर्षी 75व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. व्यासपीठावर असलेले गेडाम सर आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे ते श्री राऊत सर आणि उपस्थित असलेले सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सभासद यांना मानाचा जय भीम. राऊत सरांच्या बाबतीत सांगायचं की राऊत सर हे अगदी गरीब स्वभावाचे आहे. केव्हाही ते विहारामध्ये त्यांना मी एक स्पेशल खुर्ची दिली होती. तिथे गर्दी होते आणि गर्दी होते का आपल्यापेक्षा ज्या 75व्या वाढदिवशी अमृत महोत्सव खूप खूप शुभेच्छा देतो आणि तिथं थांबतो. जय हिंद. आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणारे अशोक राजा अशोक सम्राट यांना त्रिवार वंदन आणि मंचावर आणि सर्व उपस्थित यांना त्रिवार वंदन. आणि आजचे जे बीडी राऊत सर यांना उदंड आयुष्याच्या हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा देतो. मेश्राम साहेब, तसे राऊत साहेब आणि तुम्ही बागडे आपले पेंटर, त्याच्यानंतर इथे हात तुटले ते वासनी आणि इकडे बडनेर आपल्या मिरचाळमध्ये बोरकर वगैरे आहे, कृष्णा बोरकर, हे 4-5 लोक जे आहेत ना हे असे त्यावेळची एक स्पेशल क्वालिटी होती. पण आता त्यातल्या त्यात एक बोरकर वगैरे कोणताही फॉर्म भरायचा, स्कॉलरशिपचा फॉर्म भरा, शाळेचा फॉर्म भरा, यांचे मागं फिरा. हा कोमेजत नसतो, गुलाब कोमेजत नसतो, सुगंधच देत राहतो. हर फूल आपको नए अरमान दे, हर सुबह आपको एक सलाम दे. हर फूल आपको एक अरमान दे, हर सुबह आपको एक सलाम दे. ये दुआ है हमारी तहे दिल से, आपका एक आंसू भी जो निकले भगवान उसे दुगनी खुशी दे, दुगनी खुशी दे. एवढं बोलून माझ्या 2 शब्दाला विराम देतो. आणि तुम्ही मला महाकाळी भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांना त्रिवार वंदन. आज आमचे बीडी राऊत साहेब यांचा आज 75वा वाढदिवस, म्हणजे ते अमृत महोत्सवी वर्षात त्यांचं पदार्पण झालं. आणि हे असं व्यक्तिमत्व आहे, मी माझ्या बालपणापासून पाहतो. आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष बोरकर सरांच्या खांद्याला खांदा लावून तेव्हाचे, म्हणजे माझ्या घरासमोरून जो रस्ता आहे त्या रस्त्याला नामांतराची जी चळवळ चालू होती, त्या चळवळीमधले त्यांच्यासोबत असणारे एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे. ते निराळे होते, सरांच्या सोबत राहत होते नेहमीच. आणि बीडी राऊत साहेब तेव्हा ते फार दणकट होते. त्यांची एक सांगण्यास जोखी गोष्ट म्हणजे की त्यांना त्या काळातला अखाडा वगैरे जे आहे त्याच्यात ते तरबेज होते. आम्ही लहानपणी जेव्हा नाईट स्कूलमध्ये म्हणजे कपिल मंडळमध्ये यायचे तेव्हा हे सोबतच राहायचे. आणि नामांतराची चळवळ त्या 1978-1979च्या काळामध्ये इतकी जोरदार चालू होती आणि आपल्या बडण्यातलं हे एक नेतृत्वाचं कार्य करत होतं. अशा या
व्यक्तिमत्वास माझ्या नागदेवी परिवाराकडून भारतीय बौद्ध महासभा हा माझा पहिला परिवार, तसेच संत सैनिक दल, सिद्धार्थ वाचनालय आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना हार्दिक मंगलमय खूप शुभेच्छा देतो. त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो अशी मी तथागत चरणी मंगल कामना करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय भीम, जय. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांना त्यांच्या विचारांना मी अभिवादन करतो. धम्मपीठावर उपस्थित आजच्या या वाढदिवसाच्या रौप्य महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं आदरणीय विजय राऊत साहेब, सत्कार मूर्ती आणि भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी बोरकर सर, बडनेरा शाखेचे अध्यक्ष संग्रामजी गेडाम आणि समस्त आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, समता सिंग दलाचे अधिकारी यांना माझा सप्रेम जय भीम. आज आपण ज्या एका ज्येष्ठ आणि वरिष्ठ कार्यकर्त्याचा जो सत्कार आणि वाढदिवस आपण साजरा करीत आहोत, हा फार मोठा दुर्मिळ योग आहे. आणि हे चळवळ जगले आणि म्हणून ते आज हयात आहेत. खऱ्या अर्थानं ते चळवळ जगलेले आहेत आणि म्हणून आपण आज त्यांची 75वी वाढदिवस साजरा करतो. 75वा. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये समर्पित झालेले जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे विजय राऊत. आता माझा जास्त परिचय नाही, पण ज्यावेळेस तुमचं मनोगत ऐकलं आणि सरांनी मला बऱ्याच वेळा सांगितलं की राऊत साहेब नामांतराच्या चळवळीमध्ये आमच्यासोबत काम करायचे. नामांतराची चळवळ म्हणजे काही अर्थीभरती चळवळ नव्हती. संपूर्ण शरीर, संपूर्ण जीवन या लोकांनी त्या चळवळीसाठी समर्पित केलेलं आहे. मार खाल्लेला आहे लोकांनी, जेल भोगलेला आहे, काही लोक मृत्युमुखी पडलेला आहे. असा तो नामांतराच्या चळवळीतला काळ होता आणि त्या काळामध्ये हे लोक जीवन जगलेले आहे, कार्यकर्ते म्हणून जगलेले आहे. आणि म्हणून त्यांचा हा यथोचित सन्मान होणे, भारतीय बौद्ध महासभेने जी दखल घेतली आणि आपण त्यांचा यथोचित असा सन्मान केला, त्यांची 75वी वाढदिवस आपण साजरा केला. त्यांना अजूनही पुढे भविष्यात अशा आम्ही उदंड आयुष्याच्या कामना करतो की त्यांनी अजूनही आपल्याला अशी संधी द्यावी. आजही ते मी पाहिलं बऱ्याचदा, मी ते इंदिरानगरमध्ये जात होतो 10 दिवस. धम्म उपासक उपासिका शिबिर सुरू होता आणि राऊत साहेब तिथं नेहमी दिसायचे. आम्ही जायचो विजिटसाठी 8 वाजता, 9 वाजता, कधी 10 वाजता. जेव्हा आम्ही गेलो तेव्हा मात्र ते कधी बाहेर बसवून असायचे तर कधी आतमध्ये बसवून असायचे. म्हणजे अजूनही एवढी निष्ठा या लोकांमध्ये आहे की त्यांच्या रक्तात आहे. आता भविष्यात हे कार्यकर्ते आपल्याला दिसणार नाही. ही शेवटची पिढी आहे की जी आपण पाहून राहिलो. बाबासाहेबांची चळवळ ज्यांनी उपभोगली, आपल्याला दाखवली की आता आपल्याला पुढे ही चळवळ दिसणार नाही. ही शेवटची पिढी आहे. अशा या पिढीला मी वंदन करतो आणि त्यांना पुढील आयुष्याच्या अशा मंगलमय हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय.